नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। अहिंसादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मज्जपादधाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। साधु साधु साधु। विधायक पंचशील मी पुढे म्हणेन, आपण सगळ्यांनी माझ्या पाठीमागे म्हणायचं आहे, मैत्रीपूर्ण कर्म करून मी माझे शरीर शुद्ध करतो। मी माझे शरीर शुद्ध करतो। मुक्त हस्ते दान करून मी माझे शरीर शुद्ध करतो। मी माझे शरीर शुद्ध करतो। शांती संतुष्टी आणि साधेपणाचे पालन करून मी माझे शरीर शुद्ध करतो। नित्य सत्य बोलून मी माझी वाचा शुद्ध करतो। स्मृती सुस्पष्ट आणि प्रदीप्त ठेवून मी माझे मन शुद्ध करतो। बुद्ध पूजा आणि रुद्र गीता सुरुवात करतील। बुद्ध पूजा। वनगंधगुणोपेतं एतं कुसुम संतति पूजयामि मुनिन्दस्स। श्रीपाद सरोरुहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेन पूयेन मे तेन लभामि मोक्षं। पूपं मिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावं। दीपेन तमधंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं। सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना
सुगन्धिनः गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मं ससङ्गं सुगततनुभवा धातु धातु गभ्ये लङ्काय जम्बूद्वीपे तिरसपुरवरे नागलोके चतुपे सबे बुद्धसबिम्बे सकलदसदिशे केशलोमादिधातु वन्दे सभ्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेत्यं नमामि वन्दामि चेत्यं सबठानेषु पठित शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा दिव्य प्रभरत्न तू साधु वरदान तू आद्य कुलभूषतु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सतसंगति शास्त्र शासनमति बुद्धि तेजा पंकजा नरवरा रक्त स्वजन उद्धारा भगवंत आमुचा खरा भक्त काजा चौदार संगरी शस्त्र धरिता करी कांपलारी उरी रुद्र रूपा मुक्तिपथ कोणता जीर्ण स्मृती जाळिता उजाळीला गतिका मार्ग साजा राष्ट्र घटनाकृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा भीमराजा भीमराजा. यानंतर आपल्या तथागत गौतम बुद्धांनी जे आषाढी पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा या वर्षावसाच्या संदर्भामध्ये जे बुद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार केला त्याचे एक शिक्षक म्हणून एक प्रवचक म्हणून प्रवचनकार मिलिंद कांबळे सर धम्ममित्र मिलिंदजी कांबळे सर हे आपल्याला सगळ्यांना संबोधित करतील. ओके धन्यवाद. तर आता आपण आपले आदर्श तथागत महाकरुणिक भगवान गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गुणांची त्यांच्या विचारांची पूजा केलेली आहे. तर भगवंतांनी हा पंचशिलेच्या माध्यमातून दिलेला दुःखमुक्तीचा मार्ग त्या मार्गाचं अनुसरण करण्यासाठी आता आपण पूजा केली. भगवंतांनी स्मृतीचा विकास आणि प्रज्ञेचा विकास आपल्या मनामध्ये करण्यासाठी ध्यान मार्ग सांगितलेला आहे. तर त्या ध्यान मार्गाचा आपण काही वेळ आचरण करणार आहोत, चिंतन करणार आहोत. खरं तर आपण बौद्ध धर्माचा पाया जो म्हणतो आपण तो ध्यानाचा पाया आहे. ध्यान करणं अतिशय महत्त्वाचं. तर म्हणून आपण सगळे जरा व्यवस्थित बसूया आणि आपण 5 मिनिटं शांत बसण्याचा प्रयत्न करणार आहोत. जस्ट सिटिंग करणार आहोत म्हणजे केवळ शांत बसणार आहोत. आपण श्वासावर लक्ष ठेवणार नाही, आपण मैत्री भावनेचं ध्यान करणार नाही, परंतु आपल्याला शांत बसता येतंय का, काही वेळ आपल्या स्वतःच्या संपर्कामध्ये जाता येतंय का, यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून आपण या ठिकाणी मला माहिती आहे की आपल्याला बसायला ध्यानाची जी पूर्व तयारी आपण जी करतो तर त्या पूर्व तयारीसाठी आपल्याकडे साधनं नाही, कुशन नाही किंवा, परंतु आपण जिथं बसलेलो आहोत, जसे बसलेलो आहोत तिथं व्यवस्थित बसण्याचा प्रयत्न करा. पाठीचा कणा ताठ, आपली मान सरळ. आपण समोर आपले आदर्श आहेत, तथागत भगवान गौतम बुद्ध आहेत आणि बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. अशा या महान आदर्शांच्या समोर आपण बसलेलो आहोत. त्यामुळं नीट बसलं पाहिजे आणि शिस्तीत आपण ध्यानासाठी तयार असतो.